जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे। काल रात्रीपासून प्रचंड मुसळधार पाऊस जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये पडत आहे। मी आहे आता या शिंदे गावच्या पुलावर। तुम्ही पाहू शकताय की 2 ते 3 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे इतकं पाणी वाहताना दिसून येत आहे आणि हा पावसामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा असा हाल झालेला आहे। आणि जर आता थोडासा पाऊस उघडलेला आहे, तुम्ही वर पाहू शकता डोंगरावरती सगळे झरे धबधबे आता चालू झालेले आहेत। आणि हे पहा, आणि इतक्याच जर तीव्र जर राहिला तर खाली म्हणजे नारायणगावपासून खाली धोका होऊ शकतो सावरगाव त्या भागाला, कारण की प्रचंड मोठा पाण्याचा येवा हा मीना नदीमधून सुरू आहे आणि थोडा जरी अजून पाऊस वाढला तर तो अजून वाढू शकतो। आता हे दुसरीकडे आपण पहा का ह्या आसपास शेतकऱ्यांनी जे सोयाबीन पीक केलं होतं अक्षरशः त्याचं वाटोळं झालेलं आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय की शेतकऱ्यांची ही अवस्था आहे। शेतकऱ्यांची जी पिकं होती ती सगळी आता ही नष्ट झालेली आहेत। आता हे सोयाबीन इतकं भारी पीक आलं होतं का म्हणजे खूप छान। तुम्ही पाहू शकता, थोडं आपण झूम करून बघूया। आणि याच्यामध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं आहे आणि याला आता मोड येण्यास सुरुवात होणार आहे, त्यामुळं हातातोंडाशी आलेलं पीक आता हे नष्ट होताना दिसून येत आहे। आणि शेतकऱ्यांच्या दिवाळी आता सण काही दिवसांपूर्वी, तर दिवाळीच्या ऐवजी दिवाळं होतं की काय असा प्रश्न निर्माण होतोय। तर पाहू शकताय की आता थोडासा पाऊस उघडलेला आहे, परंतु प्रचंड मोठा पाऊस सुरू असल्याने रात्रभर, आणि हा पाऊस आता परत वाढतोय बघा, पाऊस वाढला परत, पूरस्थिती ही निर्माण येऊ शकते। शासनाने त्वरित या नुकसानीचे पंचनामे करण्याची गरज आहे। आता ठीक आहे, आता हे काही जे सोयाबीन हे आहे नंतर लेट लागवडीचं ह्याला काय प्रॉब्लेम कमी आहे, पण हे जे अगोदर जे सोयाबीन पीक लोकांनी लावलेलं होतं ते मात्र 100% ते खराब होणार आहे। तर तहसीलदारांनी त्वरित या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करायचे आदेश प्रशासनाला द्यावेत अशी मागणी होत आहे। जुन्नर टाइम्स, शिंदे, जुन्नर।